इकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके समोरासमोर आल्याचं चित्र आहे। मनोज जरांगेंनी सापडलेल्या कुणबी नोंदी खऱ्या असल्याचं म्हणत आमच्या विरोधात टोळीनं लढत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांवर केलाय। त्याला लक्ष्मण हाकेंनी उत्तर दिलंय। खाडाखोड करून नोंदी बनवण्यात आल्याचा आरोप हाकेंनी केलाय। सापडलेल्या कुणबी नोंदी खऱ्या असल्याचं जरांगेंनी म्हटलेलं आहे, तर नोंदींमध्ये खाडाखोड करून बनावट नोंदी बनवल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय। स्वतःच्या लेकराच्या हक्काच्या नोंदी सापडल्या असताना सुद्धा जर एवढं मोठे एकत्रित टोळी येऊन घालत असली तर हे उघड्या डोळ्याने बघणार, मग मराठ्यांचं वाटोळं नाही करणार, मराठ्याचे नेते काय करणार? ते नेते सगळे तुटून पडले मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी असून सुद्धा। म्हणजे नाही का, आमची ही मागणी त्याची, ही जमीन आमचीच आहे, तुमची नाही। म्हणजे हे द्यादुपारा मराठ्यांच्या पोरांना औषध पाडण्याचा प्रकार आहे। म्हणजे आणि हे मराठ्यांचे नेते आमचे हे उघड्या डोळ्यानं बघणार आहेत। आता यांच्या डोळ्यावर जी मस्ती आलेली ना, ही आता उतरण सगळ्यांची। आणि त्यांची जर ही मागणी खरं दुखणंच आहे त्या येवल्यावाल्याचं, हे उपोषण करणारे, हे आंदोलन करणाऱ्याला नाही दोष देसाने, ह्यो लय दिवसाचा म्हणतोय या 57 लाख नोंदी रद्द करावं, लय दिवसाचा म्हणतो। कारण याच्या पोटात एवढी आग होती मराठी म्हणलं की, आणि त्यांनी एक टोळी बी तयार केली आता। परंतु त्यांची जर ही मागणी रद्द करा तर ती रद्द होऊ शकत नाही, कारण ते ओरिजिनल नोंदी आहेत। आता आमची पण मागणी, मंडल कमिशनने 14% आरक्षण दिले, वरचं सगळं रद्द करा, नाही तर दाखवतो काच का तुम्हाला। वरचं 16% आरक्षण जे दिले ते कशाच्या आधारावर दिले? लोकांचा खायला कसं गोड लागत? मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी आहेत, 200 वर्षापूर्वीच्या। मंडल कमिशनने फक्त 14% आरक्षण दिले नियमाने, आणि मंडल कमिशनने दिलेलं सुद्धा रद्द करा, कारण ते कशाच्या आधारावर दिले हे सुद्धा सरकारने आम्हाला सांगा। सरकारनं स्पष्ट भूमिकेवर येणं खूप गरजेचं आहे की मराठ्यांच्या नोंदी 57 लाख सापडल्यात आणि आणखीन रेकॉर्ड सापडते, ते आम्ही सापडणार, आणि पुरावे जर मिळाले, नोंदी मिळाल्या तर आम्ही देणार म्हणजे देणार। म्हणजे काय तुम्ही खाडाखोड करून नोंदी तयार करणार का? मी माझं उपोषण सुरू झालं त्या दिवसापासून अर्लियर करेक्शन आत्ता माझ्याकडं पुरावे तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर पेनानं खोडलेले, नावाच्या पुढं कू, नावाच्या मागं कू। इथल्या सगळ्या स्क्रुटिनी करणाऱ्या अधिकाऱ्यांना, म्हणजे जात पडताळणी अधिकाऱ्यांना आणि जात प्रमाणपत्र इश्यू करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, या बोगस नोंदी आणि या बोगस नोंदी संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाला माझी विनंती आहे, तुम्ही एक जात प्रमाणपत्र जर कॉमन मॅननं जर काढलं तर त्याला 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची त्याला सजा देता। तुम्ही जर लाखो सर्टिफिकेट जर बोगस डॉक्युमेंटच्या द्वारे काढत असाल आणि गव्हर्नमेंटच्या संरक्षणात काढत असाल तर मग या ओबीसीनी आरक्षण संपलं असं समजायचं का?